हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. थँक्यू. काल मला तुम्ही अलाव केलं त्याबद्दल आणि सॉरी काल पॉडकास्ट आलं नाही त्याबद्दल. काल मला इंस्टाग्रामला आणि आपल्या यूट्यूबवर वगैरे वेगवेगळ्या अजून कॅरेक्टर्सचे सजेशन्स पण आले की हिचं बघ, हिने असं केलं आहे, ह्याने तसं केलं आहे, ह्याचं तसं. मी एक दिवस सुट्टी घेतली ना की इतके सगळे गोंधळ आणि इतक्या सगळ्या गोष्टी होऊन जातात ना की मला कळतच नाही की पहिले प्रायोरिटीवर आता कोणाला घेऊ. पण जे मला वाटतं, जे मनापासून मला बरेच दिवसापासून करायचं असतं आणि असं वाटतं की हे खूप रिपिटेटिव्ह होतं आहे, तर मग मी त्या कॅरेक्टरला सगळ्यात पहिले धारेवर धरते. सो आज त्या अकॉर्डिंगली मला असं वाटतं की डंबोचं जरा जास्त होतं आहे. कंटिन्युअसली आपलं तेच तो एक टॉपिक बनवला आहे याने. एक तर तो मूर्खासारखा तिचा डिसिजन काय आणि काय ते कशाला काय घेतलं आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात एक्सप्लेन सांगते. बट खरंच त्याचा अक्षरशः किस पाडला आहे या बाईने. अक्षरशः रोज उठायचं आणि त्यावरच कॉमेंट. आणि बरेच लोक मला असं म्हणतात, बरेच लोक मला तसं म्हणतात. अरे बरेच लोक काय म्हणजे काय, सगळेच लोक तुला म्हणतात कारण मूर्खच आहेस तू. मूर्खासारखा तुझा विचार आहे, मूर्खासारखी काहीतरी करत असते आणि कुठल्याच तुझ्या गोष्टीला काही अर्थ नसतो. कसलं काही एक्सप्लेनेशन असं काही नसतंच हिच्याकडे. आपण जरी म्हटलं की चला बाबा की एक्सप्लेन करणं कोणाला जरुरी नाही आहे, पण एक्सप्लेनेशनपेक्षा मला हे म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी रिझनिंग असतं किंवा रिझन असतं की आपण ती गोष्ट करतो. हिच्याकडे काही रिझन नसताना ही अननेसेसरी काही मनाला वाटेल ते करते. मनमौजी पण नाही म्हणता येणार. खरंच मूर्ख आहे ही बाई आणि मूर्खासारखं काही बोलत असते, मूर्खासारखं काही गोष्टीचं जस्टिफिकेशन देत असते. परत त्याच गोष्टीवरती तेच बडबडत असते. सो ही म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत कळलंच असेल, डंबो. आता हिला कुठली सून म्हणावी का, सून पण फक्त नावाचीच सून आहे. ते लोक पण म्हणत असतील ज्याचं नाव लावते, ज्या भागाचं नाव लावते तिथे तर हिचा काही दूरचा संबंध नाही आहे. नुसतं तिथल्या म्हणजे जे त्यांचं गाव आहे, सासर आहे आणि त्यांचं नाव लावून मग त्या गावाचं नाव, त्या प्रदेशाचं नाव घेऊन तिकडची सून म्हणण्याने असं कोणी होत नाही. हिचं काही आगापिछाच नाही आहे. एकतर कुठे आहे ही, मला वाटतं छत्रपती संभाजीनगरची ही आहे. त्यानंतर नवरा राहतो कुठे पुण्याला, ही राहते कुठे नाशिकला, सासर कुठलं कोल्हापूरचं. आणि नाव फक्त राहिलेलं आहे. बाकी त्या नावाशी, त्या नावात असलेल्या त्या प्रदेशाशी हिचा कुठलाच काही संबंध नाही आहे. हिने फक्त आता नाव बाजूला करून त्या प्रदेशाचं उगाचच बदनाम करण्यापेक्षा ते नाव बाजूला करून फक्त एवढंच लिहायला पाहिजे की चड्डीवाली सून डंबो, डम्रता. आणि पहिलाच एक व्हिडिओ गेला, म्हणजे माझा पॉडकास्ट झाला हिच्यावर, एकच केला आतापर्यंत आणि लगेचच हिला मिरच्या लागल्या. लगेचच त्याच्यामध्ये लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझा उल्लेख झाला की काही लोक म्हणे माझे व्हिडिओज फक्त आणि फक्त नावं ठेवायलाच बघतात आणि कॉमेंट करायला बघतात. हे मला चांगलंच माहिती आहे. आणि काही लोक तर नुसतं दिवसभर माझ्याबद्दल गॉसिप करायलाच बघतात, तेही मला माहिती आहे. अरे बाई, तुझी तर तेवढी पण लायकी नाही आहे, गॉसिप करायला नाही बघत. आणि जे लोक जे बघतात ना नावं ठेवायला, ते मात्र बरोबर आहे, कारण आहेसच तू नावं ठेवण्यासारखी. दुसरं काय आहे तुझ्या व्हिडिओमध्ये? तुझी तारीफ करण्यासारखं तर काहीच नसतं किंवा शिकण्यासारखं पण काहीच नसतं की तुझ्याकडनं काही शिकावं, काही चांगलं बोलतेस, चांगलं करतेस, काहीतरी चांगलं बघण्यासारखं पण काहीच नसतं. इतकं घाणेरडं कंटेंट आणि इतकं घाणेरडं काय ते म्हणजे अस्वच्छता आणि काय निर्णय क्षमता, इतकं सगळंच या बाईचं इतकं घाण आहे ना की हिच्याबद्दल तर अजून काय होऊ शकतं ना. लोक नावं ठेवायलाच करणार, कारण जसं कॉन्टेंट तसंच लोक रिॲक्ट होणार. जर घाणेरडं कॉन्टेंट असेल तर घाणच बोलणार ना, छान तर नाही बोलू शकत. सो हा विचार तू करायला पाहिजे की बाबा मला इतकं असं घाणेरड्या कॉमेंट का येतात किंवा माझ्याबद्दल लोक असं का म्हणतात. कारण सगळ्यांचं मत एकमत आहे, याचा अर्थ तेच बरोबर आहेत आणि तू चुकीची आहेस ना. आणि जे तू 1,00,000 झाल्यापासून ते 1,00,000चा डंका असा पिटते. अरे बाई, असे खूप आहेत ग थुकरट. 1,00,000 घेऊन बसले आहेत, त्याचा तुमचा 10% तरी ऑडियन्स बघतो का? ते जे व्ह्यूज येतात ते व्ह्यूजमध्ये पण समजा 10,000 व्ह्यूज पडत असतील 1,00,000 सबस्क्रायबरवाल्यांना, तर त्या 10,000 मधल्या 5,000 हे आमच्यासारखे असतात. की हे काय, ह्या बाईने, या थुकरट बाईने काय आणि थुकरट आता करून ठेवलं आहे, काय फालतूगिरी केली आहे, हिची आता ना एक टपली देऊन हिला सरळ करायला पाहिजे म्हणून लोक बघतात.
तर ते 5,000 झाले. उरले किती? 5,000. ते बघतात असे टाइमपास म्हणून. आणि पुरुष वर्ग बघतो चड्डीवर कशी काम करते म्हणून, चड्डीवाली या सुनेला. तर ते दिसलंच कसं काय आणि किती. असं हे माझे सबस्क्रायबर नव्हते त्यातले, तर त्यांना मी ना असं सबस्क्राईब करून घेतलं. त्यांना सांगितलं बघा माझं चॅनल आहे, त्याच्यामध्ये मी कसं चड्डी घालून काम करते, तर तुम्हाला थोडा आंखों को ठंडक भी मिल जाएगी. नाहीतर तुम्ही मला सांगा ना बाबा, पुरुष वर्ग हिच्याकडे बघून काय 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 त्यांना काय इंटरेस्टिंग किंवा त्यांना काय शिकण्यासारखं असेल किंवा काय पाहण्यासारखं असेल, तुम्ही मला सांगा मंडळी. फक्त आज या प्रश्नाचं उत्तर द्या. हिचा जो पुरुष ऑडियन्स आहे, जी म्हणते की हा माझा सबस्क्रायबर आहे, तो माझा सबस्क्रायबर आहे, हे सर आपले व्हिडिओ बघत होते, तर ते जे बघणारे आहेत त्यांना मला विचारायचं आहे, काय बघता हिच्यामध्ये? हां, काय बघता? दादा, तात्या, काका, अंकल, चावट चावट मेले, काय काय बघायला व्हिडिओ बघतात तिचे. अरे बायकांनी पण बघावे असे व्हिडिओ नाही आहेत तिचे, की काहीच नसतं त्याच्यामध्ये. तर पुरुष तर काय बघतात हे आता वेगळं काही सांगायला नको, हे एकदम ओपन सिक्रेट आहे. तर त्याच्यामुळे समजून जा मंडळी. आणि काय तर हिला असे काय 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 हे पण येतात, रिक्वेस्ट पण येतात की बाबा साडी घाल, आणि साडी घालून नेसून, साडी नेसून. यार यांच्याबरोबर राहून राहून यांच्यासारखीच झाली आहे माझी भाषा. साडी नेसून व्हिडिओ बनव, एक छानशी साडी नेस, तुझी जरा दाखव जरा फिगर, मग तुझं वजन बिजन विचारतो आम्ही. मग हिला विचारता तुझं वजन किती आहे आणि मग तू कसं स्वतःला मेंटेन करते. मग त्या साडीला असे अँगल लावायचे, असे म्हणजे साडीला नाही अँगल लावायचे, कॅमेराचे अँगल असे लावायचे की असे म्हणजे आपले कटआउट्स दिसले पाहिजेत. मग त्या साईडच्या अँगलने असे अजून मग जरा जे अंकल बघतात ना, त्या अंकलला थोडं बरं वाटलं पाहिजे. त्या अंकल आता एवढं बघतात, तर मी माझ्या ऑडियन्ससाठी करते, तर मग ऑडियन्सना जे बघायचं ते दाखवायला तर पाहिजेच ना. नाहीतर मग कसं, मग त्यांना काय मज्जा येणार. ते एवढं माझे व्हिडिओ आवडीने बघतात, तर तुम्ही जी रिक्वेस्ट केली आहे तर बघा. तुम्हाला जे बघायचं होतं ते बघायला मिळालं का? असं पाय बघून बघून चड्डीमध्ये तुमचा कंटाळा आला असेल तर आता काहीतरी दुसरं पण बघून घ्या, जरा शौक पूर्ण करा. तर असं आहे या बाईचं. पदर खोचून एकदम कामाला लागली होती. आणि तिथे तर नवरा कशासाठी बोलवतो काय माहिती, ढिगभर काम साचवून ठेवतो. नवऱ्याची तर कामवाली बाईच दिसते ही, एकदम बिनपगारी फुल अधिकारी. जाते आणि तिकडची सगळी आठवडाभराची धुणी भांडी त्याचं सगळं रोज स्वतःची तरी धुतो का ती पण एकदमच आठवड्यातनं धुवून येते एकदाच. शी काय म्हणे आमचं अंडरस्टँडिंग आणि आमचं हे आणि असलं काय, हे फालतूगिरी, काय अर्थच नाही आहे त्या वागण्याला आणि काय करण्याला. खूप मच्युअर असल्याचं आणि आपण किती हुशार आहोत आणि आमचं रिलेशनशिप असलं कसलं घाणेरडं रिलेशनशिप नको आम्हाला. असलं काहीतरी काय शिकवत असते लोकांना बकवास. त्याशी तसंच्या तसंच म्हणजे कुठला नवरा आहे. आता आपण बघतो की इतक्या घटना घडतात आणि कितीही तुम्ही कितीही ब्रेव असाल, कितीही शूरवीर काय काय असाल, झाशीची राणी स्वतःला समजत असाल, तर ती उपमा देणं पण बरोबर ठरणार नाही, कारण अशा थुकरड बायकांना काय तिची उपमा द्यायची म्हणा. म्हणजे मला शॉर्ट हे म्हणायचं आहे की तुम्ही स्वतःला काहीतरी म्हणजे समजत असाल की हां एकदम हे आहात तुम्ही, काय बोलतात, स्ट्रॉंग आहात आणि काही कुठल्याही परिस्थितीचा सामना वगैरे करू शकता. पण वेळ सांगून येत नाही ना. आणि मग ती वेळ आली ना की मग हातातनं गेली ना की मग झालं, मग कल्याण मस्तू, मग काय नाही होऊ शकत. तर त्यामुळे ना आपणच ही काळजी घ्यायची असते. आपणच आपल्या फॅमिलीची, आपल्या घरातल्या स्त्रियांची, आपण जितकं ठीक आहे सगळ्या गोष्टी ठीक आहेत की हां मग काय स्त्रियांनी फिरू नये का वगैरे, रात्री अपरात्री काय काय फरक पडतो, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण अजून तेवढं आपल्या ह्याच्यामध्ये तेवढं अजून झालेलं नाही आहे ना. आता सध्याच आता हल्लीच ती पुण्याच्या बसस्टँडवरची घटना घडली ना. आय थिंक कुठचा बसस्टँड होता तो, कोथरूड का कुठला तरी होता, मला आता नीट आठवत नाही आहे. पण ती तुम्हाला माहितीच आहे ना, त्या मुलीला बसमध्ये जायला सांगितलं आणि त्या बसमध्ये बसा असं सांगितलं आणि मग काय झालं. सो असं कोणाबरोबर होऊ नये. बट यू नेव्हर नो. तर आत्ताच्या आत्ता ये निघून, मला उद्या सुट्टी आहे, हिचा नवरा बापरे ह्याला काय एकदम अचानक कळलं आणि लगेचच जी मिळेल ती बस पकडून, आणि ती बस पकडण्यासाठी हिने घरातली सगळी पकडलेली कामं तिथेच टाकली. तसं अक्षरशः म्हणजे ते मला वाटतं व्हिडिओ करत बसण्यापेक्षा ती जरा भांडी धुवून घेतली असती तर चाललं असतं ना. नंतर तू सांगितलं असतं बसमध्ये बसल्यावर वगैरे की मी आता
बसमध्ये तुम्हाला दिसते आहे आणि आता मी कुठे चालली आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर नाही, ते तिकडे व्हिडिओ दाखवत बसली आणि सांगत बसली, तर व्हिडिओ काढत बसली की बाबा मी इथेच अशी सगळी खरकटी भांडी टाकली आहे, आता मी नंतर करेन, आत्ता मी जी बस मिळेल त्याच्याने निघते. आणि मग तिथे रात्री ही 3-3:30ला तिकडे पोचली आणि तो नवरा तिथे पोचलेला पण नव्हता. ही तिथून पोचली पण हा इकडून इथल्या इथे पोचला नाही. असं पण नाही की बाबा मी जरा लवकर येऊन बसस्टँडला उभा राहतो, जरा एक अंदाज असतो आपल्याला, समजा 3:30ला बस येणार आहे तर 3 वाजताच येऊन उभं राहावं तर ते नाही. ती मुलांना घेऊन आणि तिथे उभे, आता येणार, इथे येणार आहे, पप्पा येणार आहे. मग पप्पा आला, मग बसले. बापरे, म्हणजे किती रिस्पॉन्सिबल ना, किती अजिबातच, म्हणजे हे काय, हे कुठलं मॅच्युरिटी आहे आणि हे कुठलं चांगलं पॅरेंटिंग आहे की चांगलं नवरा बायकोचं लक्षण आहे? काहीच नाही आहे, अजिबातच काही नाही. आणि ह्याच्यातनं लोकांनी काय शिकावं तर ते त्याहूनही काही नाही आहे. म्हणजे इतके थुकरट, इतके वाह्यात कॉन्टेंट आणि इतके वाह्यात विचाराची बाई आहे नाही. आणि हेच आहे कारण की ही वेगळं राहते, बाकी काही नाही आहे. ती जे काही बोलते त्याला काहीही सेन्स बनत नाही, एकदम सेन्सलेस बरळत असते. एक बाई जी पुण्यात राहायची, आपल्या परिवारासोबत राहायची, आणि अचानक तिला असं वाटतं की अरे आपल्याला तर सारखं शाळा बदलावी लागते. का बदलावी लागते? बदलण्याचा तर प्रश्नच नव्हता. उगाचच काहीही कारण द्यायचं. मुळात तर शाळा काही बदलण्याचा प्रश्नच नव्हता. तू पुण्यात होती, तुझ्या नवऱ्याचा जॉब पुण्यात होता, त्याच्यामुळे जोपर्यंत त्याचा जॉब आहे तोपर्यंत तुम्ही तिथेच कंटिन्यू करणार होतात. आणि मग पुण्यावरून नाशिकला शिफ्ट झालं आणि आता आम्ही नाशिकलाच बेस ठेवणार आहे. का नाशिकला बेस ठेवणार आहे? काय रिझन काय आहे नाशिक? असं म्हटलं की बाबा तुला नाशिक आवडतं, पुण्यामध्ये काही कमी होतं तर ते पण हिला ते नाही, कारण का माझं ऑडियन्स पण आहे, माझं पुणे पण तेवढं छान आहे आणि हे मग छान आहे, तुला दोन्ही बाजूचं असं बॅलन्स ठेवायचं आहे, तर काही सेन्सच बनत नाही आहे ना. म्हणजे कुठली अशी गोष्ट आहे जी पुण्यामध्ये नव्हती आणि जी तुला नाशिकमध्ये आहे, असं काहीतरी स्ट्रॉंग व्हॅलिड रिझन आहे तुझ्याकडे तर ते बोल. काही अर्थ नाही आहे. तर नवऱ्याचा जॉब तिथे आहे आणि ही नाशिकला बेस ठेवणार आहे आणि नाशिकलाच राहणार आहे. आणि ती का तर म्हणे वर्षानुवर्ष आता तिची सारखी चेंज शाळा करून आम्हाला कंटाळा आला, तर आता आम्ही ठरवलं की नाशिकमध्येच राहायचं, ह्याचा जॉब कुठेही असला तरी मी नाशिकलाच राहणार. पण का? त्याचा जॉब पुण्यात आहे ना आणि तू पुण्यातच होतीस ना, मग तू पुन्हा सोडून नाशिकला का आलीस बाई? का आलीस? मूर्ख बाई, मूर्खच आहेस तू. तुला कॉमेंट करतात नाही, आहेसच तू मूर्ख. घे तुझ्या थोबाडावर बोलते मी. अक्कल शून्य आहेस तू आणि तुझा नवरा. का आलीस? तर तू फक्त कॉन्टेंट छापायला आली की तुला काहीतरी ते कॉन्ट्रोवर्सी करायची आहे आणि मग तिथे ते पुण्यामध्येच राहून आणि तिथेच काय सगळं असं व्यवस्थित लाईफ, सेट लाईफ असेल तर मग काय दाखवणार, काय कॉन्टेंट? तेच मग ते खाजूसारखं, खाजश्रीसारखं काय राहणारच नाही ना. तोच तो नवरा आता येतो जातो, मुलांची शाळा, तेच कॉन्टेंट. ह्याच्यामध्ये थ्रिल आहे, थ्रिल. प्रत्येक वेळेला जेव्हा मी अशी जाणार रात्री अपरात्री पुण्याला किंवा माझा नवरा येणार, तो तर येतच नाही चोम्या, मलाच जावं लागेल, म्हणजे हिलाच जावं लागेल, मम्मी कशाला जाऊ, हिला जावं लागेल. आणि कपडे बिपडे तिथे भांडी कुंडी करायची असतात ना आठवड्याभराची, आणि काय धुवायचं असतं तिकडे जाऊन. आणि प्रमोशनसाठी पण 2 चान्स मिळतील ना. म्हणजे त्या इथे इकडचं पण बाथरूम धुवायचं, तिथे पण बाथरूम धुवायचं, असं 2 वेगळं सिटीज तुम्हाला दाखवता येतील. म्हणजे असं कॉन्टेंट सगळं डबल होतं. दॅट इज द आयडिया. आणि तेच झालं तरी पण परत तेच प्रश्न उभे राहतील, परत लोक, आणि तेवढंच ते प्रश्न जितके येतील तितकं परत त्याला उत्तर देणं आणि मग हेट कॉमेंटला रिप्लाय करणं, तेवढंच कॉन्टेंट जनरेट होतं. समजलं? हे सब कॉन्टेंट का खेळ आहे बाबू भैया. त्याच्यामुळे ना या थुकरटला ना फुल इग्नोरच केलेलं बरं आहे. आणि हिला ना काही कॉमेंट पण करू नका आणि बघू पण नका, तेल लावत जाऊ दे. एकदा ना हिला असा पडणार आहे ना, हिला अशी पडली पाहिजे ना, रात्री अपरात्री जायचं कसं ना ते कळेल. मग अतिशाणी बनते ती, खूप मोठी समजते ना. मग 2 मुलांचे जीव धरून मी गेली आणि मग मुलं असली की असं होतं आणि तसं होतं आणि काय टायटल देते. साधं ते इंजिनचं हे झालं तर मी मरता वाचले असे थंबनेल वगैरे असं द्यायचं. अरे असल्यांचं ना मला असं वाटतं ह्यांचाच नंबर लागायला पाहिजे. बिचारे तिथे निष्पाप लोक काही कारण नसताना जात आहेत आणि ह्यांच्या अंगात जी चूल आहे ना, उगाचच काही नाही झालं तरी पण पराचा कावळा करायचा आणि मी मरता वाचायलाच नाही पाहिजे तुम्ही साल्यांनो. खरं मला तर आहे ना अक्षरशः या लोकांना ना कानफडा असं वाटतं.
काय बडबड करतात, काय टायटल देतात, काय तरी आज असं झालं आणि तसं झालं, खोदा पाड आणि निकला चुवा. ॲटलिस्ट तुम्हाला ना खरोच तरी यायला पाहिजे, काहीतरी तरी झालं पाहिजे, तेव्हा हे असले टायटल द्या. उगाचच काहीतरी मिसलिडिंग टायटल द्यायचे जस्ट फॉर व्ह्यूज. म्हणजे हे लोक किती चीप मेंटॅलिटीचे असतील. अगं बाई, तुला जर इतकंच वाटतं ना, मुलांची इतकीच काळजी आहे ना, तर तू हे असले धंदे करणारच नाही. 10 वेळा येणं जाणं आणि हे ते, तेव्हा तुझ्या मुलांच्या ह्याची प्रकृतीची हेळसांड नाही होत का? हां, त्यांना दगदग नाही होत का? कुठे बसते काय तर, आणि काय तर म्हणे तिथे मला बसायला शेवटचं सीट मिळाली, तिथे बसायला पण मिळालं नाही. आणि मी लोकांना सांगितलं आणि मग ते पुढचे लोक लगेच पटकन पळाले, पुढे गेले. आणि मग मला ना ह्याला झोप येत होती माझ्या मुलाला. आणि मग मी त्याला म्हणाली की झोप इथेच, खाली झोप. कसली झोप येते, मस्त तिथे ट्रायपॉडला लावलंय, मस्त सेटिंग करून आपली, हिला झोप येते. ॲक्टिंग अशी मी किती गरीब बिचारी असं ते गुडघ्यात डोकं घालून बसली आहे आपली. आणि तो मुलगा मस्त आपला टेकून मोबाईल बघतोय, तो कुठला झोपेला आलाय? अरे त्या मुलांना जरा आधी एक काय ते शिस्त लाव, कसं वागायचं, कसं काय ते 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 तिथे नाही लक्ष ना. बापाचा आता पत्ता आहे ना आईचा आता पत्ता आहे. आई कधी सोलो ट्रिपवर जाते, इकडे तिकडे भटकते, बापाचं काय वेगळंच चाललंय. अरे कुठला शाणा माणूस असं रातोरात बायको मुलांना बोलवून घेईल? इतकं आहे तर तू स्वतः जायचं ना. आणि इतका पैसेवाला तुझा नवरा, इतकं पैसेवाला एवढा आहे आणि एवढा कुठल्या काळात आहे माहिती नाही अजून. हिला 1 लाख पगार भारी वाटतो. म्हणजे आहे, काही लोकांसाठी डेफिनेटली भारी आहे. पण ही ज्या तोऱ्याने बोलते ना, त्या तोऱ्यासाठी म्हणते मी, ए बाई तू ना कुठच्या कुठे गेली लोक, समजले ना? जरा डोळे उघड आणि आजूबाजूला जरा बघ, लोक काय किती कमवतात आणि काय म्हणजे एक स्टँडर्ड काय झालंय लोकांचं. आणि तू कुठे अजून उडते, माझा नवरा भारी करत. आणि स्वतःचं तर काय बघायलाच नको. इथे DBSचं घबाड हाती लागलंय. येडा पब्लिक, हिच्यापेक्षा बत्तड पब्लिक हिचं ते 1 लाख आहेत ना जे कोणी, ते इतके थुकरट, इतके फालतू असतील ना, ह्याची मी गॅरंटी देते. इतके थर्ड क्लास पब्लिक असेल ना हिच्यापेक्षा. म्हणजे हिला ते आपलं आयडल मानतात किंवा हिच्याकडे बघून त्यांना काय शिकायला मिळतं, हाच एक मोठा प्रश्न आहे. तर असं पब्लिक काय लेवलचं असेल? तर त्याचा तू मास जास्त करूच नको. आणि त्यांच्या जीवावरती ही मोठ्या डेंगे आखते. अगं तुझ्याकडे एवढा पैसा आहे ना, तर जरा तिथे नवऱ्याला जरा लावून द्यायची ना एखादी कामाला, स्वच्छता वगैरे ठेवायला, लादी कपडे भांडीला बाई लावायची ना. आणि तो आला असता मग जरा तुझ्याकडे विकेंडला वगैरे. तुला जायला लागलं नसतं तिकडे धुणी भांडी करायला, त्याची उष्टी खरकटी आणि काय काय धुवून द्यायला. बसायचं होतं ना मग इथे गपचूप. ही कसली फॅमिली आहे का? हिच्या संघात जास्त चूल आहे. तिथे जाऊन ह्याला भेट त्याला भेट आणि 4-5 लोकांना, येड्या लोकांबरोबर कसले चॅलेंजेस कर. हे सगळे धंदे करायला जाते. आणि नाव मोठं मुलांच्या शिक्षणाचं असं दाखवायला. पण ते काही खपतच नाही आहे ते रिझन. कारण मुळात ते रिझनच नाही आहे. रिझन हेच आहे की हिला सगळ्या दगडांवर पाय ठेवायच्या, सगळीकडे माती खायची आहे जाऊन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी विसरायच्या आधीच सांगते. ती गेली होती ना त्या ताईंना भेटायला, मूड अँड फूडवाल्या ताईंना भेटायला. तर तेव्हा ही म्हणे की ह्यांना कशाला एवढ्या निगेटिव्ह कॉमेंट्स येतात, त्यांचं एकदम कॉन्टेंट 1 नंबर, त्यांचं सगळं खाणं, त्यांच्या हाताला फार चव आहे आणि एवढं छान सगळं करतात, तरी पण त्यांना अशा कॉमेंट येतात. मला कळतच नाही, मला पण अशा कॉमेंट येतात. तर ए बाई पक्का रुख बकवास बंद कर आपली, चल पट. तू तर त्यांच्याशी काही कंपॅरिझन करूच नको. ते त्यांच्या कॉन्टेंटला धरून व्हिडिओज टाकतात आणि त्या एकदम जेन्युइनली, म्हणजे जे त्यांची जशी बोलण्याची ढब आहे, जसं बोलण्याची पद्धत आहे पहिल्यापासून, त्या तशाच आहेत. तुझ्यासारखं काही थुकरट काही टाकत नाही. तर त्यांना का हेट कॉमेंट येतात हा खरा प्रश्न आहे. मान्य करते मी की का येत असतील, म्हणजे उगाचच लोक बोलतात काही गोष्टींना. पण तुला का येतात हा प्रश्नच नाही आहे. त्याच्यामुळे तू जे काही म्हणतो ना त्यांना काय येतं आणि मला पण येतात, तर तू त्यांच्याशी ना कंपॅरिझनच करू नको. दूर तक तुझं आणि त्यांचं कंपॅरिझन नाही आहे. समजले ना? तू थुकरट आहेस, फालतू आहेस, तुझं कॉन्टेंट थर्ड क्लास आहे. तुझ्या कॉन्टेंटला अनुसरूनच तुला कॉमेंट येतात. तू तेरा देख, बकवास बंद कर. चिवस चल फट हट.
आणि काय हिची विचारसरणी आहे इतकी थर्ड क्लास. म्हणजे स्वतःला मुलांना वेळ देता येत नाही हे कव्हरअप करण्यासाठी, किंवा हिची मुलं अशी का आहेत असं लोकांनी हे करू नये म्हणून ही आधीच काहीतरी वेगळीच रिझनिंग देऊन काहीतरी मोकळं होते. ते पण म्हणजे इतकं लो लेवलचं हिचं म्हणजे मेंटॅलिटी दर्शवताना की काय तर म्हणे की माझ्या मुलीला ना मला असं काही फार असं काही बर्डन वगैरे द्यायचं नाही आहे. तर मला वाटलं की चल बाबा काहीतरी तरी बरं बोलते आहे की म्हणजे अभ्यासाचं प्रेशर वगैरे जितकं झेपेल तितकंच, मला असं तिथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या पुढे ही जे काही बोलली आहे ना हॉरिबल बाई, म्हणजे खरंच यार असे लोक कसं काय इन्फ्लुएन्सर म्हणवू शकतात स्वतःला. आणि खरंच म्हणूनच मी म्हणते अशा लोकांना बघणाऱ्या, अशा विचारसरणी असणाऱ्या लोकांना बघणाऱ्या जे जे असतील जे बघणारे असतील ते काय लेवलचे असतील. ही म्हणे की मला ना तुला असं काही हे नाही करायचं आहे जास्त, माझं खरंच असं काही खूप असं म्हणणं नाही आहे, जेवढं होईल तेवढं थोडंफार असं काहीतरी शिकावं तिने आणि जितकं जमेल तितकं असं काहीतरी भारी असं आयुष्यात काहीतरी खूप मोठं शिकावं वगैरे असं माझी काही इच्छा नाही आहे. कारण काय असतं ना, आता आपण इतकं शिकलेले आहे, म्हणजे आता माझं नशीब चांगलं आहे की मला तर आता हे YTचं मिळालं आहे. पण सगळ्यांच्या बाबतीत आता माझं ऑडियन्स म्हणजे अगेन तुम्हाला किती खाली लेखते हे जे तुम्ही जे हिचं ऑडियन्स आहात, तुमचं काय लेवल आहे तिने ठीक केली आहे तुमची, की तुम्ही एकदम फालतू आहात. तुम्हाला काही म्हणजे तुम्ही घर बसलेले आहात, तुमचं नशीब पण चांगलं नाही आहे. तिचं तरी नशीब चांगलं आहे, त्याला काही बोलता येत नाही, नचे वांदे करते आणि पाणी. पण तरी पण तिला तुम्ही खपवून घेता. तुम्ही लोक एक नंबरचे तोतिया आहात. पण सगळ्यांनाच असे तोतिये मिळत नाहीत आयुष्यात. तर त्यामुळे मग त्यांना मग तुमच्यासारखं जे नुसते घरी दुसऱ्यांची धुणीभांडी कशी धुतात ते बघत बसताना, तसंच मग स्वतःची पण धुवायला लागतात आणि दुसरे पण कसे धुतात ते बघत बसावं लागतं. म्हणून माझ्या मुलीने आयुष्यात असं फार काही करावं असं माझी इच्छा नाही आहे. कारण की नंतर तिला घरीच बसावं लागलं तर मग कशाला उगाचच, कशाला ते शिक्षण आणि हे ते. शी डिस्गस्टिंग. किती घाणेरडी आई आणि किती घाणेरडे विचार आहेत ग तुझे. आणि तू म्हणते की त्यांच्या शिक्षणासाठी वगैरे तू हा निर्णय घेतला. ज्या बाईने ठरवूनच टाकलं आहे की आयुष्यात आता काही नाही आहे ह्या मुलीचं, हिला जाऊन दुसरीकडे दुसऱ्याची धुवायचीच आहे जशी ही धुती आहे आता, फक्त नाव मोठं कमवते म्हणून तुझी लायकी नाही बदलली आहे, तुझी तीच लायकी आहे. जातेस ना आठवड्याभराची धुणी काढायला तिकडे. शी. आणि तेच मुलीला करायचा पण हिचा विचार आहे. म्हणजे तिला काय शिकायचं आहे, तिची काही कपॅसिटी आहे किंवा तिला काहीतरी मोटिवेट करायला ते काही विचारच नाही आहे तिचे. हिने ठरवूनच टाकलं आहे की तिला नाही जास्त काही हे करायचं आहे, कारण काय करायचं आहे आयुष्यात पुढे जाऊन हिला भांडी घासायची आहेत. व्हॉट अ चीप मेंटॅलिटी. माय गॉड, हॉरिबल. कसे हिला हिच्या घरचे सहन करतात आणि कुठलं अपब्रिंगिंग आहे हिचं. आणि ह्या बाईचं हे असलं फालतू विचारसरणी असलेली बाई आपली मुलं काय घडवणार आहे. त्या मुलाने त्या दिवशी चक्क हिच्या सासऱ्यांनी दिलेली नोट फाडून टाकली, 100ची नोट. म्हणजे इतकी माजोरडे आहेत हे लोक, इतके माज आहे ना ह्यांना की बाप रे. खरंच म्हणजे असा माज उतरला पाहिजे ना ह्या लोकांचा. साठ करून असे पडले पाहिजे ना, तोंडावर आपटले पाहिजे, त्याशिवाय नाही कळणार. आणि सासऱ्याला अरे तुरे करते ही बाई. अरे म्हणजे, आणि एकदा नाही दोनदा नाही, अरे त्यांनी प्रेमाने काहीतरी ते पैसे दिले होते ना, ॲटलिस्ट ते तरी दाखवू नये. कशाला ते दाखवण्याची गोष्ट आहे का. हिला एवढा पण सेन्स नाही की काय दाखवलं पाहिजे काय नाही दाखवलं पाहिजे. खूप मोठं शौर्य केलं का. आणि त्या मुलाचं जे नाव आहे ना त्याच नावाने बोल, समजली ना. उगाचच काहीतरी बोलू नको, शिवाजी महाराजांचं नाव त्यांना जोडून वगैरे देऊ नको. मुळात ना मला ही अशी नावं ठेवतात ना, असले लोकच माझ्या डोक्यात जातात. म्हणजे आता माहिती नाही आहे ना उद्या तो काय होणार आहे, कसा होणार आहे. तसा झाला महाराजांसारखा तर गोष्ट वेगळी आहे, त्याच्या विपरीत झाला तर नावाला पूर्ण काळीमा फासणार आहे ना बाबा. आणि तुझ्यासारखी आई, तुझं जे विचारसरणी आहे अशी बाई असल्यावरती, ती तर जिजाऊ होती, जिजाऊंनी तसा घडवला. तू काय घडवणार आहेस नाव ठेवायला. काय नाव ठेवलं म्हणजे ते काय बोलतात ना, नाव बाळा आणि हाती कथलाचा वाळा, तसं काय तरी झालं नाही म्हणजे मिळवलं. नाव मोठं ठेवले. असं राग येतो ना मला, असली नावं बिवं ठेवतात. आणि असं जे, आणि त्याचं नाव ओरिजिनल आहे ना तेच बोल, उगाचच काहीतरी वेगळं. ते पण त्याच्याशी पण तुला लाज नाही ग बाई. हातावरती टॅटू काढून, डाव्या हातावर ते सुद्धा काढलास तू. फुकट मिळालं ना तर कुठे पण काढशील, तिथे चड्डी वर करून तिकडे पण काढून येशील. असली आहेस तू, नॉनसेन्स. फुकट तिथे प्रकट आपली
चड्डीवाली. काय ते हातावर काढला, मला तर मुळात आहे ना ते देवाचे टॅटू काढणंच मला चुकीचं वाटतं. कुठेही कुठल्याही शरीराच्या अवयवावर कुठेही कशाला काढायचं. दुसरं तुम्ही काही लिहा ना, तुझ्या नवऱ्याचं नाव लिही, एवढा जीव आहे तुझ्यावर, तुझ्या पोराचं नाव लिही आणि मग धू त्या हाताने, कोणाला फरक नाही पडत आहे. काय पण करते ते, देवाच्या ह्याच्याशी कशाला खेळ करता. दुसरं काय नाही मिळालं, हे भक्ती दाखवता तुम्ही, ही भक्ती आहे फालतू. आता त्या दिवशी कॉमेंटमध्ये कोणाला तरी सांगत होती की आता आम्ही नेक्स्ट टाईम आहे ना परत पुण्याला शिफ्ट होणार आहे आणि तिकडेच आता मग 10th पर्यंत मी तिथेच राहणार, असं माझा विचार आहे. अगं बाई तुझं काय चाललंय, तू पुण्याला राहा, नाही तर आणि कुठे या धर्तीवर ना गॉंगॉंगच्या दुनियेत निघून जा, कोणाला काही फरक नाही पडत आहे. बकवास. तर आता ना हिचं ही बकवास थांबवायची असेल ना तर हिला तेल लावत जाऊ दे, कुठे झक मारू दे आणि कुठे नाही मारली तरी चालेल, तिथे बसू दे. हिला ना हे प्रश्न विचारणंच बंद करा. एक नंबरची फालतू बाई आहे आणि उगाचच काहीतरी येड्यासारखी आपली कॉन्टेंटसाठी. मला तर आहे ना असं वाटतं लोकांचंच मला चीड येते की दिसते धडधडीत की मूर्खासारखं काही अर्थ नसलेल्या गोष्टी दाखवते, नॉनसेन्स, तरी पण तिला परत 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 बघतात. 5-6 व्हिडिओ झाले तेच 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 चगळते नुसती. ए बाई तुझा डांबरटपणा बंद कर. डांबरटा कुठची डांबरटा, चड्डीवाली सून डांबरटा. डांबरट. कुठे ती गेली मैत्रीण आणि सगळीकडे ही बेस्ट फ्रेंड, ती बेस्ट फ्रेंड, हिच्याकडे फ्रेंड, तिच्याकडे फ्रेंड, सगळीकडे आपली कुठेही कंटेंट छापायला जाते आणि सगळे फ्रेंड 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 करत बसते येडी. आणि काय म्हणून तुम्ही मला बिंदास हाक मारा, असं विचार नका करू की हिला काय वाटेल आणि ही आपल्याशी बोलेल की नाही आणि असं तसं आणि हिला ॲटिट्यूड असेल वगैरे. अरे ही कोण आहे, ही थुकरट डांबरट डांबरटा चड्डीवाली. हिला काय हिला कसला ॲटिट्यूड आला आणि ही काय, ही उगाचच हिला काय हवेत. अरे तुला कोणाला हाक नाही मारायची आहे भाई, तू कशाला जबरदस्ती करते. नाही मारायची आहे तुला. आणि जर मारायचीच असेल ना तर हिला ना नेक्स्ट टाइम हाक मारा, ए डांबरट डांबरटा, ए चड्डीवाली सून असं बोला. मग हिला मस्त म्हणजे तुम्हाला एकदम चांगली कळेल ती म्हणजे किती चांगली आहे ती. बिंदास हाक मारा, बिंदास बोलवा तिला चड्डीवाली सून. सासऱ्यांना बोलते ह्याच्या पप्पाला जावं लागलं, पप्पाला. पप्पाला, स्वतःचे पप्पा तर मोठे पप्पा आणि दुसऱ्याचे पप्पा गप्पा. कसली काय चड्डीवाली सून. ती सासू उभी नाही करत बरंच आहे, त्याच लेवलची आहेस तू. आणि राहिला प्रश्न ते काय, ते गेलेली हीच आमची माझी फ्रेंड पण आहे, माझी फॉलोअर पण आहे आणि आमच्या ना घराची मालकीण पण आहे. कसली मालकीण, येडी मालकीण. काय कशाला ना असल्यांच्या व्हिडिओमध्ये येऊन स्वतःची इज्जत काढून घेण्याची फारच चूल असते ह्यांना. त्या दिवशी पण कोणतरी आलेलं ढबीडुकरेच्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट केलेली, काय तर म्हणे त्यांच्या ज्या पार्टनरबद्दल तुम्ही काय बोलू नका, त्यांना कशाला बोलताय आणि आम्ही चालवून घेणार नाही. अरे चालवून न घेणारे गेले कुठे मग, पळाले. चालवून घेता घेता पळायलाच लागले. कॉमेंट डिलीट करून स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे मी. तर ज्याची जशी संगत, आता संगतीला आहे तर आता मग बोलणारच ना. जो दिसणार व्हिडिओमध्ये त्याच्यावर बोलूच शकतो. तर तुम्ही जर दाखवलं तर तुम्ही ह्यांच्याशी संगत करण्याआधी विचार करायचा ना. जर तुम्ही आता केलंच आहे तर मग आता तुमच्याबद्दल बोलणं भागच आहे. बोलते आता, ऐकून घ्या. जेव्हा ह्यांच्याबरोबर दिसताना, जेव्हा ह्यांच्या व्हिडिओत येण्यासाठी तुम्ही ओके करताना, तेव्हा समजून घ्या की आपण गॉसिप गर्लच्या रडारवर पण येणार. तर तो आधीच विचार करून मग यांच्याशी संगत करा, ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलं ना, कळलं ना, ह्याच्यापुढे विचार करा. काय तर हिने सांगितलं ते या डंबराटाचं काही फालतू चॅलेंज हिने सांगितलं मला, तुम्ही असं असं द्या तर लगेच 200 रुपयामध्ये तुम्हाला जितकं काही. अरे 200 रुपयामध्ये काय असं काय, हे काय चॅलेंज आहे का. 200 रुपयामध्ये 1 वस्तू घ्यायची आहे की 5 वस्तू घ्यायची आहेत, असं काहीतरी पाहिजे ना. 5 तरी मिनिमम घ्यायला पाहिजे किंवा एक सेट तुम्ही पूर्ण क्रिएट करा, एक लुक क्रिएट करा टॉप टू बॉटम. त्याच्यामध्ये कपडे आले, तुमचे इयरिंग्ज आले, हातातलं आलं, म्हणजे काही तुम्ही असा एक लुक काहीतरी असा क्रिएट करा. किंवा तुम्ही कॉस्मॅटिक्स घ्या एवढ्या बजेटमध्ये, असं काहीतरी असतं ना. हे काय 200 रुपये दिले आणि या 200 रुपयात काय काय वस्तू घेतल्या, काय वस्तू काय घेतल्या, याच्यामध्ये चॅलेंज काय आहे ग. डंबो डमरट डांबरटा चड्डीवाली. अरे तुझी अक्कल चड्डीत आहे का ग, हां बावळट कुठची. काही चॅलेंज काय आहे याच्यामध्ये. 200 रुपयात काय, किती वस्तू घ्यायच्या, काय घ्यायचं, काहीच नाही. आता पत्ता काही. मी 200 रुपयाचं एकच काहीतरी टॉप उचलून आणेल, झालं खरेदी. हे आलं 200 रुपयात. चॅलेंज काय आहे याच्यामध्ये. अरे येड्या राऊंडची, तुझं डोक्याचं चॅलेंज कर बावळ्यात कुठची. डोकं माझं किती चालतं ह्याचं चॅलेंज घे.
काहीतरी सगळ्या गोष्टीला कुठल्याच गोष्टीला काही अर्थ नसतो आणि येड्यासारखी आणि म्हणे की ही खूप हुशार आणि ही मी ना खूप असं सगळीकडे मी एकटी फिरू शकते आणि एकटं हँडल करू शकते. अशी एक दिवशी आपटेल ना तेव्हा कळेल तोंडावर चांगलंच. एवढी तरी डांबरट डंबोसारखी एवढी डम कोण नसेल. हुशार तर मोठ्या मारते, चॅलेंज घेते डोंबलाचं. आणि काय तर म्हणे मी तर आज बोलणारच आहे, ह्या गोष्टीवर मला बोलायचंच आहे आणि मी बोलल्याशिवाय आज राहणारच नाही आहे. तर मग बोल ना, तुला कोणी सांगितलं आहे? तुझं तेच कॉन्टेंट आहे, उगाचच काहीतरी असल्या गोष्टी करायच्या ज्याच्याने शिव्या पडतील आणि मग त्याच्यातल्या कॉमेंट उचलायच्या आणि त्याच्यावरती कॉन्टेंट छापायचं. ते तुझ्या आयडियाची कल्पनाच आहे, त्याच्यामुळे ते काय कोणाला काय सांगू नको. सांग, बोल, काय बोलायचं आहे. आणि काय तर म्हणे लोक मला हिम्मत करून सगळी हिम्मत लावून त्यांच्यामध्ये आहे नाही तेवढी हिम्मत करतात आणि मला कमेंट करतात. अरे तुला कमेंट करायला हिम्मत कशाला पाहिजे? यडपटला यडपट बोलायला हिम्मत नाही लागत, त्याच्यामध्ये हिम्मत काय आहे? येडीबाई चलपट फट. ओव्हर ॲक्टिंग म्हणे, मला ओव्हर ॲक्टिंग म्हणतात, ओव्हर ॲक्टिंगची दुकान. अरे तुला सगळं खरं खरं बोलतात ग बाई. तू जेवढ्या लवकर ही गोष्ट एक्सेप्ट करशील ना तेवढं बरं आहे. आहे तर बोलते मला ना किती दिवस असं रिक्वेस्ट येते मला, मी तुमच्यासाठी ना तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर ड्रेसिंग्सचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेन ड्रेसिंग्सचा व्हिडिओ. ड्रेसिंग्स काय ड्रेसिंग्स? कसलं ड्रेसिंग्स करणार आहे तू? शी भाषा बघायची. आणि एक व्हिडिओ हिने बनवलेला, काय तर म्हणे की तू कुठची आहे आणि तू असं पुणेकरांसारखं. अरे पुणेकरांना काय म्हणजे कुठले लोक येऊन म्हणजे तुम्हाला बदनाम करता येतो अक्षरशः. हां, अक्षरशः तुमच्या प्रांताचं नाव खराब करून टाकलं आहे यांनी. तर तुम्ही काय गप्प कसे बसू शकता तुम्ही? हां, उठा, सज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला. अरे काय तुम्ही ऐकून घेता यांचं? ही पुणेकर आता काय सगळं राहिलं बाजूला. आता कुठल्या अँगलने पुणेकरांसारखं बोलते. न आणि नचे वांदे ह्याचे आणि काय ते ड्रेसिंग्स आणि काय ते वापस यायला करायला आहे, ही पण तसलंच आहे. आणि कुठली भाषा पप्पांला, हे असलं पुणेकर असं बोलतात. अरे जाऊ दे, आता बोलू नाही शकत, समजलं ना तुम्हाला काय करायचं आहे. तो शॉर्ट व्हिडिओ आहे ना, तमाम करून टाकायचं काम, असल्यांचं ऐकून नाही घ्यायचं. तेव्हा तिला कळेल तुमची हिंमत काय आहे. अजून तर तिने हिंमत बघितलीच नाही आहे. तुकरट कामासाठी हिंमत लागत नाही, खरी हिंमत अशा गोष्टी करण्यासाठी लागते. सो दिखा दो जलवा अपना, हिंमत दाखवा, हिमतीने जे करायचं ते करा. समजलं ना तुम्हाला? हिचं काय नाही हवं, किसी की सगी नाही आहे, 12 गावची आहे. इथून तिथून बघा ना, आत्ताच सरळ डोळ्यासमोर दिसते. आज पुणे, उद्या दुणे ओणे सगळीकडे आपली भटकून सगळीकडून सगळं काही पाणी पिऊन येते. म्हणजे खाऊन पिऊन पाणी पिऊन सगळं काही पोळं भरून ढेकर मारते. सो जास्त मनावर घेऊ नका, हिला हटवून टाका, हुर्र हट फट करून टाका. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मसलामा.